तेजस 11 फायनल मध्ये जाण्याच्या दृष्टीने वाटचाल करण्यासाठी सज्ज झालाय. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या क्रमामध्ये बदल होतोय. सूरज चव्हाणला जे शेवटचं षटक दिलं होतं मागील मॅच मध्ये थोडस महागडं ठरलं होतं, त्यामुळे आता पहिलं षटक हाताळण्यासाठी आणलंय. जीवदानी माऊली या स्पर्धेतील असा एकमेव संघ आहे जो आतापर्यंत 7 मॅच खेळला आणि 8वी मॅच खेळण्यासाठी सज्ज झालाय. आणि जबरदस्त इथं त्यांचा संपूर्ण खेळ राहिलाय. आणि जर का ही खेळली आणि त्यानंतर फायनल जर खेळले तर 9वी मॅच खेळणारा पहिला संघ असणार आहे. हा रेकॉर्ड आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू सिंगल साठी केलाय. एकता वेताना पाहायला मिळते. जीवदानी माऊलीने प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष केलाय. तेजस 11 ने सुद्धा संघर्ष केलाय. इथे आत्ताचा संघर्ष कशा प्रकारचा असणार आहे? हलक्याताने खेळण्याचा प्रयत्न चेंडू सिंगल साठी येतोय. ज्याला बाईमध्ये बहीण दिसली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईमध्ये पत्नी दिसली तो सीतेचा राम झाला. ज्याला बाईमध्ये आई दिसली तो जिजाऊंचा शिवबा झाला. आणि ज्याला खऱ्या अर्थानं क्रिकेट कळालं तो क्रिकेटचा देवता सचिन रमेश तेंडुलकर झाला. यावेळेला अतिशय चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. फेकी झाली आणि फेकी झाल्यानंतर चेंडूला फेकल्यानंतर एक धाव सुद्धा येताना पाहायला मिळते. मित्रांनो, खरोखरच द ग्रेट सर सचिन रमेश तेंडुलकर यांनी क्रिकेटला जितक्या आत्मीयतेने जितक्या प्रामाणिकतेने खेळलंय, खूप मोठा संघर्ष त्यांनी सुद्धा पाहिलाय. आणि म्हणूनच प्रत्येक खेळाडूला त्यांचा आदर्श मानताना आपण पाहिलंय. यावर लेग स्टंपच्या बाहेर वायडीचा इशारा, अतिरिक्त धाव येते. सूरज चव्हाण पहिलं षटक हातात असताना पहिली चूक झाली आहे. सिंगल खेळण्याचा प्रयत्न. मृदुल आमच्या समोर जॉईन झाले या पहिल्या इनिंग साठी. वेलकम मृदुल. आलेल्या सर्व क्रीडा प्रेक्षकांचं पुनश्च एकदा मनापासून सहर्ष स्वागत. या रजनीमध्ये मध्यरात्री जवळ वेळ चाललेली आहे आणि वेळ जात असताना आपण दाखलेली आपली ही प्रार्थनी उपस्थिती या स्पर्धेला मोठ्या करते. ऑन साइडला ये बंदुकी से निकलने वाली गोली थी, डायरेक्ट हिट नहीं, सिंगल. या प्रकारची भिडंत पाहायला मिळणार यामध्ये ती मात्र शंका नाही. त्याचं कारण आहे हे दोन संघ या स्पर्धेमध्ये खेळत असताना ज्या प्रकारचा त्यांनी संघर्ष दाखवलाय त्या संघर्षाला पाहता ही खेळपट्टी ही आउटफील्ड त्यांना चांगल्या प्रकारे ज्ञात झाली आहे. आणि आता प्रत्येक ठिकाणी आपलं वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत. कोणाचे प्रयत्न मोठे ठरतील, कोणाचा आत्मविश्वास मोठा, कोणाचा आत्मबळ मोठं, ती येणारी काळ वेळ ठरवणार आहे. आणि ती काळ वेळ आपल्याला फायनल मध्ये कोणता संघ जाणार आहे हे दाखवणार आहे. जीवदानी माऊली फुलपाडा सातत्यानं गजर. दुसऱ्या बाजूला तेजस 11. द्वितीय षटक मार्गस्थ असताना एक चेंडू आतापर्यंतचा हाताळला जातो. 8 धावा धाफळकार लगावल्या जातात. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 8 धावा झाल्या. दुसरं सलामीचे दोन्ही अजून फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. इकडून कितीचा फासला होईल, किती धावापर्यंत पोहोचतील आणि कितीचं टार्गेट ठेवेल. दोन्ही सलामीवर कौस्तुभ लास्टच्या षटकापर्यंत राहिले नजर. शेवटच्या षटकापर्यंत राहिले तर 25 ते 26 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. यावेळेला चुकी घडते. लक फॅक्टर देखील यावेळेला नितेश पाटीलच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळत आहे. चुकी कोण करतोय कौस्तुभ? चुकी यावेळेला जयेश बनसोडे करतोय. जीवदानी माऊली संघाचा हुकमाचा एका म्हणून ओळखला जाणारा जयेश बनसोडे यावेळेला चुकी करतोय. चुकीचं रूपांतर 4 धावेने धावसंख्येत भर पडली जाते. चुकीला माफी नाही. इथे चुका कराल तर तुम्हाला स्पर्धेमध्ये त्या विजेतेपदाच्या चषकापर्यंत जाण्याचे रस्ते बंद होतील. रिक्वेस्ट आहे 4, 5, 6 साठी तिन्ही कर्णधार आपण मंचावरती यायचंय. तिथे ड्रॉ केला जाणार आहे. साई चरण, आगाशी आणि पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला जातो. सिंगल धाव घेतली जाते. सिंगल धावेने धावत संख्या जाऊन पोहोचते धाफळकावर. आणि अष्टविनायक विरार कर्णधार आपण मंचावरती या.
अष्टविनायक विरार, साई चरण आगाशी या 3 कर्णधारांना विनंती आहे आपण मंचावरती यायचंय, जिथे थर्ड, फोर्थ आणि फोर्थ, फिफ्थ आणि सिक्स्थ साठी ड्रॉ टाकला जाणार आहे. अहमदराजा मंसुरी म्हणजे जावेद तिथे उपस्थित आहे, ते तुम्हाला माहिती देतील. त्यामुळे तिन्ही कर्णधार आपणास कळकळीची विनंती, आपण त्वरित VIP डाईसच्या ठिकाणी जायचंय. मोठा फटका, नितेशने केली चुकी. एक बार गलती जयेश से, दूसरी बार गलती नितेश से. दोनों जगह पे हाथ बराबर किए, रिजल्ट भी बराबर का है. आने वाला समय बताने वाला है किसको कितना ये महंगा पड़ने वाला है. धावपल करती धावा जर आपण पाहिले तर 16 आहेत आणि 16 नंतर येतात 17. त्या 17चा कचरा येण्या अगोदरच कचरा आलाय. नितेश पाटील तंबूचा रस्ता मापत असताना पाहायला मिळते. गॉन. नवीन फलंदाज विमल सिंग मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. पहिल्याच चेंडूवर हल्ला करण्याचा प्रयत्न आणि नितेश पाटील अगोदर मॅचचा हिरो होता, हा यावेळेला बॅक टू द डगआउट मध्ये परतावत असताना पुढील फलंदाज विमल सिंग यावेळेला डावचीची संधी बनते का. पंच गंभीर यावेळेला अगदी आणि अगदी बोट यावेळेला आसमंत परत उंचावत असताना जीवदानी माऊली संघ डगआउट यावेळेला टाळ्या वाजतात, शिट्ट्या वाजतात, आवाज येतोय. यावेळेला लगातारचे 2 चेंडू यावेळेला निर्धाव येत असताना लगातारच्या दोन्ही चेंडू मध्ये 2 गडी, मोठे गडी यावेळेला बॅक टू द डगआउट मध्ये परतावतात. लॉसन कोरिया नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. जीवदानी माऊलीला टाळ्या वाजवण्याची संधी मिळाली आहे, आवाज काढण्याची संधी मिळाली आहे. संधी हर किसी को मिलती है, चान्स हर किसी को मिलता है. कारण बंद झालेलं घड्याळ हे सुद्धा दिवसातून 2 वेळा योग्य ते टाइम दाखवत असतं. इथे पाहूयात काय घडतंय. एका बाजूला तेजस 11 आहे, दुसऱ्या बाजूला जीवदानी माऊली फुल पडाय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू गेला सिंगल साठी. लॉसेनने 2 ते 3 मॅचेस मध्ये जर आपण पाहिले तर चौकार त्याच्या बॅटमधून प्रदर्शित केलाय. इथे चौकार गरजेचा आहे योग्य त्या वेळेला. पहिली बॅटिंग करत असताना 30, 32, 35 हे धावफलक अगदी योग्य असेल, परंतु सध्याची परिस्थिती अशी झाली आहे ना, इथे 35, 30 आले तरी सुद्धा ते पार करण्याची ताकद या संघांमध्ये येऊन आता बसली आहे. कॉन्फिडन्स लेवल उंचावली आहे. गोथ्रू झाले विकेट, गोथ्रू झाले खेळपट्टीने आउटफील्ड पूर्णपणे, आणि त्यामुळे इथे या मॅच मध्ये येणारं धावफलक त्यांच्यासाठी तितकंसं मोठं चॅलेंज नसणार आहे. फक्त मानसिकता महत्वाची असणार आहे, दृष्टिकोन महत्वाचा असणार आहे, आणि सर्वाधिक मोठं म्हणजे कॉन्फिडन्स कशा प्रकारचा आहे यावरती मॅचचा रिझल्ट असणार आहे. 3 षटकं संपली आहेत, 20 धावा धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यात जीवदानी माऊली तेजस 11 या संघाचे धावफलक आहे. ऋतिक पागी, महेश, जयेश बनसोडे, दीपक बांबरे, आकाश साळुंखे, निखिल, संतोष, विजय सावंत, सूरज चव्हाण ही कंप्लीट साईट आहे येलो आर्मी. ज्या येलो आर्मीने आज प्रभावशाली कामगिरी केली आहे. बहुजन विकास आघाडीची स्पर्धा आहे आणि बहुजन विकास आघाडीच्या झेंड्याचा कलर आहे व्हाईट. इथे चेंडू येतोय डॉट. लक्ष्मीच्या बाहेर पिचलला चेंडू, शेवटच्या खेळाला बॅट घालण्याचा प्रयत्न, सिंगल धाव येताना पाहायला मिळते, 1 धाव येताना पाहायला मिळतोय. एक धावेने काय घडतं म्हणतात ना, थेंबे थेंबे तळे साचे. ही शालेय जीवनामध्ये ऐकलेली म्हण, शिकलेली म्हण आहे, आणि त्या प्रकारे इथे 1 धाव आल्यानंतर त्या प्रकारे तुमचा धावांचा डोंगर रचला जाणार आहे. धावांचा डोंगर इथे उभारला जाणार आहे. जयेश बनसोडे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा प्रॉपर संपर्क नाही, स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू एका धावेसाठी गेलाय. 3.3 चेंडू, 22 धावा धावफलकावरती, 2 गड्यांच्या मोबदल्यात. मागची मॅच अतिशय पाहण्यासारखी झाली. असं वाटलं होतं दुर्गेश 11 संघ पूर्णपणे डॉमिनेट होतोय की काय, परंतु शेवटच्या षटकामध्ये केलेली प्रशांत गरज याने बॅटिंग अतिशय अफलातून होती. विघ्नेश साखळदरेच्या बॅटमधून आलेला तो चौकार अगदी नयनरम्य होता, आणि ती पारी त्या ठिकाणी बेट केली. एखादी स्पर्धा खेळण्यासाठी तुमचा संपूर्ण संघ त्या स्पर्धेदरम्यान उपस्थित असणं किती महत्वाचं असतं ते त्याने दाखवलं. बहुतांश संघ या स्पर्धेमध्ये खेळत असताना 1-2 खेळाडूंची उणीव त्यांना भासत होती. 1-2 खेळाडू तिथे उपस्थित नव्हते, आणि अशा वेळेला ते संघ खेळल्यात. काहींना यश प्राप्त झालंय, काहींना अपयश प्राप्त झालंय, आणि त्यानंतर आज ज्यांची कंप्लीट साईड पुन्हा एकदा भरून काढली गेली आहे ते संघ मात्र यशस्वी होताना पाहायला मिळाले. यावेळेला बॅकपडते जाऊन
ये गेंद बैकफुट पर जाके खेलने से पूरी तरह से इनिंग बैकफुट पर आई है। लॉसन कोरिया को जाना पड़ेगा पेवेलियन की ओर। गॉन। चार षटकांचा खेळ संपलाय। 24 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात 25 धावांचं टार्गेट है। काम 25 करना होगा अगर मैच को जीतना है। सोचने वाली बात है। ही मैच सुधा हाई वोल्टेज होणार है। प्रेक्षक हो यकीन कीजिएगा ये मैच आखिरी ओवर तक जाने वाला है, क्योंकि आज दोनों तरफ से बराबर की लगी हुई है। हर कोई चाहेगा जीतना, हर कोई चाहेगा सेलिब्रेट करना, हर कोई चाहेगा फाइनल में एंटर करना, लेकिन हर किसी को मौका नहीं मिलने वाला है। हार जीत होने वाली है, पर किसके पक्ष में आएगी हार, किसके पक्ष में जाएगी जीत, आने वाला समय बताने वाला है। आप कहीं पे मत जाइएगा, देखते रहिएगा। इकरा क्रिकेट क्लब श्री गणेश मित्र मंडल की ओर से रखा गया इकरा बिग बैश 2023 का ये घमासान 25चा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले। एका बाजूला ऋतिक पागी आहे, दुसऱ्या बाजूला जयेश बनसोडे। थोड्याच वेळात आपल्या स्क्रीन वरती टेबल टॉपर सुद्धा सॉरी वैयक्तिक परफॉर्मन्सचे टॉपर सुद्धा दिसणार आहेत, ऍज अ बॅटर ऍज अ बॉलर। कल्पेश गोलंदाजी मार्क वरती, ऋतिक पागी बाबू आणि जयेश बनसोडे जोडी मैदानाच्या आतमध्ये आले। आतापर्यंत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय। जेव्हा जेव्हा पहिल्या षटकामध्ये पहिल्या चौकाराचा अटेम्प्ट अशा प्रकारे आडलाय, त्या वेळेला त्या संघाचा आत्मबळ वाढलं आणि तो संघ हावी पडलाय। मग ती जीवदानी माऊलीची साईड असो किंवा तेजसची, इथे तसाच चौकार आडलाय। नशिबाने चेंडू उडाला होता, तो सुद्धा आडलाय। याचा जर असा मोमेंटम अजूनही बॅलन्स आहे। लेग स्टंपच्या बाहेर पहिल्याला क्षेत्ररक्षकाने वाचवलं होतं, इथे दुसऱ्याला गोलंदाज चुकी करतोय। हे दडपण आहे, हा दबाव आहे, हा प्रेशर आहे, आणि प्रेशर जास्त झाल्यानंतर कुठून तरी हवा निघणार, यामध्ये शंका नाही। चेंडू उडालाय, ये बार लक जीवदानी माऊली की तरफ है। चौकार येतोय, 4 धावा येत आहेत। आतापर्यंत सर्वाधिक जास्त धावा कोणाच्या नावे आहेत जर आपण पाहिलं, जयेश बनसोडे, जीवदानी माऊली, क्या बात है। हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, सिंगल मिळते, एकाना धावफलक पुढे जाईल, परंतु ही मॅच ज्या लेवलची आहे, ज्या मॅचची रिक्वायरमेंट ज्या प्रकारची आहे, त्या रिक्वायरमेंटला पाहता इथे या धावा खूप चांगल्या पद्धतीने आलेल्या आहेत। 4 चेंडू 7 धावा, 2 चेंडू शिल्लक आहेत। आणि बॉलर सर्वोत्कृष्ट सर्वात जास्त विकेट ज्याच्या नाव आहे ॲलन कोळी फ्रॉम दुर्गेश 11। विघ्नेश साखळतोडे ऍज अ बॅटर म्हणून 3ऱ्या क्रमांकावरती आहे, आणि ती लिस्ट तुम्हाला या मॅच नंतर मुख्य स्क्रीन वरती सुद्धा आम्ही शो करणार आहोत। पण त्या अगोदर मोठा फटका समोरच्या दिशेने, ये बार लॉसन ने गेम को हटाया है। मॅच कितीही खाली जाओ, आम्ही प्रयत्न शर्तीचे करणार, कारण कोणीतरी सांगितलंय कोशिश करने वालों को कभी हार नहीं होती, ते सांगतोय। चेंडू अडवलाय, एकच धाव येते, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। 9 धावा धावफल करते टीम जीवदानी माऊली फुलपाडा या संघाच्या। 18 चेंडू 14 धावांची गरज है। 18 में 14, क्या ये स्कोर हो पाएगा या फिर रोका जाएगा? 16-18 सॉरी 16-18 2 लेट ऍड झाल्यात, त्यामुळे दिलगिरी व्यक्त केली जाते। असो, मॅच 18-16 मध्ये तेजस 11ला वाटलं होतं की 2 कमी झाले की काय, तसं नाहीये। नितेश पाटील नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय, समोर आहे जयेश बनसोडे। जयेश बनसोडेने आज प्रभावी मारा केलाय, शेवटच्या क्षणाला दिशा देण्याचा प्रयत्न एका धावेसाठी जातोय। ही तयारी फुलपाडा प्रीमियर लीग साठी आहे की काय असं चित्र दिसतंय। येत्या 19ला फुलपाडा प्रीमियर लीग आहे, फुलपाडा मधील सर्वाधिक मोठा महोत्सव क्रिकेटचा म्हणून त्याला मानलं जातं। अशी स्पर्धा सर्वांच्या भेटीला येते। ज्यावेळेला चेंडू मागे गेलाय, सिंगल साठी एकच धाव येताना पाहायला मिळते।
11 धावा धावफलकावरती. यावेळेला पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न. सिंगल साठी चेंडू जातोय. तिन्ही चेंडू सख्य झालाय. 12 धावा धावफलकावरती आहेत. कौस्तुभ मेहर आमच्या समोर जोडले जात आहेत. कौस्तुभ, जी स्थिती आहे या सामन्याची, ज्या प्रकारे ही मॅच बनली आहे, त्या मॅचला पाहता काय सांगशील? कोणता संघ वरचढ आहे आणि कशा प्रकारे ही मॅच कोणाच्या बाजूने झुकणार आहे? ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळली होती त्या प्रकारची गोलंदाजी तेजस्वीने आतापर्यंत नाही केली. पहिला विकेट जरूर गमावला होता, परंतु कुठल्याच प्रकारचा दोन्ही फलंदाजावर दबाव नाहीये. ही सर्वात जमेची बाजू संघासाठी ठरली गेली. जयेश बनसुडे ने केलेला हल्ला बोलणे पूर्णपणे आता दबावामध्ये आणलंय. 14 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला कटकेल्या चेंडूला पुन्हा पाठवलं डिक्लेअर झोन मध्ये. 25 चा पाठलाग करायचा आहे. षटकांचा खेळ संपतोय. 2 आणि मॅच इक्वेशन बघितली तर येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 10 धावांची गरज आहे. 12-10चं इक्वेशन आहे. 25 चा पाठलाग करत असताना दोन्ही फलंदाजांनी कुठल्याच प्रकारचा दबाव नाही घेतला. ही सर्वात मोठी गोष्ट संघासाठी ठरली गेली. 12 में चाहिए 10. सामना गया फसलाय सामना. 12 मध्ये 10 धावांचा पाठलाग होईल का की नाही? अनेक गोष्टी आहेत, अनेक जर तर आहेत, अनेक तर्क आहेत, वितर्क आहेत आणि यामधून कोण कसा बाहेर पडेल यावरती नजर असणार आहे. जावेद तिन्ही कर्णधार आले होते का? जावेद तीनों कप्तान आए थे. अष्टविनायक विरार मंचावरती यायचंय. साई चरण मंचावरती या आणि आगाशी मंचावरती यायचंय. तिन्ही कॅप्टन. 12-10 हितेश भोईर हितू आलाय गोलंदाजी मार्ग वरती. एक क्षमतावान, प्रतिभावान आणि भरोसेमंद गोलंदाज समोर आहे ऋतिक पागी बाबू. यावेळेला चेंडू काही काळ हवेमध्ये ऑन साइडला फ्लिक केलंय. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला दिशा दिली. सिंगल धाव येताना पाहायला मिळते. इथे एखादी विकेट, एखादा डॉट मॅच मध्ये बदलाव आणताना दिसेल, पलटवार आणताना दिसेल आणि तो पलटवार किंवा तो बदलाव इथे येईल का? परिवर्तना संसाराचा नियम आहे. आता नाही बदललं तर नंतर बदलावा लागणार आहे. परंतु इथं बदलणार कोण आहे? तेजस 11 की जीवदानी माऊली फुलपाडा. फायनल मध्ये एंटर करणारा संघ आपण पाहिलाय दुर्गेश 11. यावर्षी नवीन चॅम्पियन भेटणार आहे इकरा बिग बॅश लीगला. लॉसनच्या हातामध्ये ज्या प्रकारे चेंडू जाऊन वाढतायत त्याला पाहता हा मॅच कधी कोणत्या दिशेने कसा फिरेल हे सांगायला कळेनासं झालंय. खूप चांगली स्थिती जीवदानी माऊली फुलपाडाची सध्याच्या घडीला. 17 धावा धावफलकावरती आहेत. यस, तिन्ही आमचे कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित झालेत. साई चरण, मिनलताई पाटील मॅडम त्या ठिकाणी प्रत्येकाला ते पॅम्पलेट वाटतात. त्याच्यावरती त्यांचं भवितव्य लिहिलंय. कितवा नंबर कोणाला मिळेल? 4था, 5वा, 6वा नंबर. 4th प्राइज. क्या बात आहे. चॉक्सी भरपूर खुश झाला 4था प्राइज ने. 5th साई चरण, 6th आगाशी. 4था अष्टविनायक विरार, 5वा साई चरण, 6वा आगाशी. पहिला, दुसरा, तिसरा कोण आहे? पहिला अजूनही तय नाहीये. दुसरा, तिसरा कोण आहे ते सुद्धा तय नाहीये. ते आता समजेल. आता फक्त तिसरा समजणार आहे. ड्राईव्ह केलाय चेंडूला. चेंडू गेलाय इंटू द गॅप. नीतूचे हात राहिल्यावरती हितूच्या चेंडूवरती आलाय चौकार. 4 धावा मॅच मध्ये. आता अतिशय बळकट स्थितीमध्ये, मजबूत स्थितीमध्ये जीवदानी माऊली फुलपाडा. आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये चर्चा आहे सामना कसाही हो जॉन्टीचं सेलिब्रेशन बघण्यासारखं असतं. इथे हितूचा पुढील चेंडू जयेश बनसोडेसाठी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. विमल सिंगने फिल्डिंग चांगली केली आहे. एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काही नाही. प्रयत्न शर्तीचे केले जात आहेत. ऍज अ टीम तेजस 11ने खूप चांगला परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये संपूर्ण केलाय आणि आता खऱ्या अर्थानं त्यांच्या गुणवत्तेचा कस लागतोय. 7 चेंडू शिल्लक आहेत. 7 मध्ये 2 धावांची गरज आहे. 2 जन का 7 जरूरी है. 7 में 2 करने के लिए. हितेश भोईर गोलंदाजी मार्क वरती. हिस्टॉरिकल मॅच बनेल काही. जर का 7-2 नाही झालं तर नक्कीच बनेल. पाहूयात काय करताय.
सिंगल. अगदी जर मागे पाहिलं तर खूप चांगलं बॅकअप आहे जीवदानी माऊलीच्या सर्व प्रशंसकाचं, फॅन्सचं. सामना 6-1 मध्ये येऊन थांबलाय. बनवण्यासाठी 6-1 इरादे असावे लागतात नेक. त्या नेक इराद्याने बॅटिंग करणं गरजेचे आहे, परंतु इथे प्रमाणापेक्षा जास्त, मर्यादेपेक्षा जास्त प्रयत्न करावे लागणार आहेत टीम जीवदानी माऊली फुलपाळा, टीम तेजस 11 या संघाला. हर कोई पूछ रहा है जॉन्टी का है. जॉन्टी है, जॉन्टी है तो सब कुछ है. 6-1 करण गवळी समोर ऋतिक पागी बाबू. ऑन साइडला चेंडू गेला सिंगल साठी मॅच